नमस्कार, मी केतकी जोशी. टॉक टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या सगळ्यांना जिव्हाळ्याच्या असणाऱ्या अशा एका विषयावर आपण बोलणार आहोत. डेंग्यूची लक्षणं आणि त्यावरचे उपाय याबद्दल आजच्या टॉक टाईममध्ये आपण चर्चा करणार आहोत. डेंग्यूची लक्षणं काय आहेत, त्यावर उपाय काय करायचे, काळजी काय घ्यायची, या सगळ्याबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. आणि हे सांगण्यासाठीच आपल्यासोबत आहेत कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर पुष्कर शिकारखाने. खूप खूप स्वागत आहे तुमचं IVN लोकमतमध्ये. आपण त्यांच्याकडून तर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत, पण तुम्हाला जर काही शंका त्यांना विचारायच्या असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 0226689963. आपण सुरुवात करतोय. महत्त्वाची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब, आता प्रत्येक ठिकाणी डेंग्यूच्या बद्दल ऐकायला मिळत आहे. बातम्यांमध्ये सातत्यानं डेंग्यूचा प्रभाव किती आहे, डेंग्यूचं थैमान कसं आहे हे ऐकायला मिळत आहे. काय लक्षणं आहेत आणि गंभीर जेव्हा डेंग्यू होतो तेव्हा त्याची काय लक्षणं असतात? डेंग्यू हा ॲक्च्युली एका व्हायरसमुळे होणारा ताप आहे आणि एडिस इजिप्टी नावाचा एक डास चावल्यामुळे त्याचं संक्रमण होतं, म्हणजे एका माणसापासून दुसऱ्याकडे जातो. हा ताप घेऊन येणाराच एक आजार आहे. म्हणजे त्याचं मेन लक्षण त्याचं तापच आहे. जसं मलेरिया आहे किंवा फ्लू आहे किंवा इतर निमोनिया आहे, तशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या आजारामुळे ताप होऊ शकतो. टायफॉइड आहे, तर तसा हा सुद्धा अंग दुखून आणि थंडी पण थोडीशी वाजून असा येणारा ताप आहे. सर्दी खोकल्याचं प्रमाण याच्यात कमी आहे. थोडंसं अंगावर असं लालसर पुरळ येणं हे त्याच्यातलं एक लक्षण आहे. पण प्रचंड थकवा, अगदी चालता येत नाही, पूर्ण हाडं मोडून गेलेत वगैरे अशा प्रकारची लक्षणं त्यात आहेत. पोटात दुखणं, आणि जर तो जास्त गंभीर स्वरूपाचा झाला तर त्याच्यामध्ये रक्तस्राव होणं किंवा श्वासाला त्रास होणं, फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन होणं, आणि अशा पेशंटना मग ऑक्सिजनची कमतरता पडल्यामुळे दम लागणं, आणि अगदी त्याचं शेवटचं आहे म्हणजे मृत्यू, हे सुद्धा आपण आता ऐकतच असतो. तर इतका हा भयानक आजार आहे आणि त्याची संख्या प्रचंड वेगाने वाढली. म्हणजे आम्हाला काळजी वाटावी आणि डॉक्टरांना डेंग्यू हवा इतकं प्रकार तो चालू आहे. तर त्यामुळे त्याचं स्वरूप हे खूपच गंभीर झालंय. आणि शहरासाठी मला असं वाटतं तो एक जसं आपल्यावर एखाद्या शत्रूंनी हल्ला करावा त्या प्रकारे आपल्यावर झालेला हा शहरावर झालेला हल्ला आहे असं मला वाटतं. त्यामुळे खूप गंभीरतेने आपण सगळ्यांनी त्याच्यावर विचार करायला पाहिजे. सर, अगदी खरं, कारण की प्रत्येक घरामध्ये म्हटलं तर, इमारतीमध्ये प्रत्येक म्हटलं तरी एकतरी डेंग्यूचा पेशंट आढळतोय. पण काय कारणं आहेत याची? कोणत्या कारणांमुळे डेंग्यू पसरतो किंवा कोणत्या कारणांमुळे डेंग्यू होतो? डेंग्यू हा बेसिकली जसं मी म्हटलं त्याप्रमाणे हा डास चावून होणारा आजार आहे. त्यामुळे त्या जातीचे डास जर असतील तरच त्या व्हायरसचं, त्या जंतूचं संक्रमण होऊ शकतं. त्यामुळे एडिस इजिप्टी डासांची उत्पत्ती किंवा त्यांची वाढ हे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि हे स्वच्छ पाण्यावर वाढणारे डास आहेत. त्यामुळे आपल्या मनामध्ये काय असतं, कचरा खूप आहे. म्हणजे स्वच्छता अभियान आपल्या पंतप्रधानांनी चालू केलेला आहे की स्वच्छता आता झालीच पाहिजे, पण हे सांडपाण्यावर होणारा हा उगवणारा डास नाही, तर स्वच्छ पाण्यावर उगवणारा डास आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की बांधकामाची जी कामं भरपूर चालू आहेत सगळीकडे, जिथे सुद्धा खूप प्रमाणामध्ये पाणी साठवून जातं, नवीन इमारती बांधत असताना खूप ठिकाणी पाणी साठवलं जातं, तर ते त्याचं मुख्य कारण असावं. त्याचबरोबर इकडे तिकडे पडलेले जे उघडे डबे किंवा नारळाच्या करवंट्या किंवा टायर आणि आपापल्या घरामध्ये असणाऱ्या काही फिश टँक किंवा दुसरे काही झाडांसाठी फेंगशुई सारखी झाडं, किंवा आपण कुंड्यांमध्ये पाणी घालतो आणि त्याच्या खाली एखादी प्लेट ठेवतो, त्या प्लेटमध्ये पाणी जमतं, तर अशी जी किंवा पिंपामध्ये पाणी साठवून ठेवलं जातं. आपल्याला घरी पाणी कमी पडतं म्हणून आपण पिंपात पाणी साठवून ठेवतो आणि नळांना पाणी येत असतं, त्यामुळे त्या पिंपाकडे लक्ष दिलं जात नाही. आणि अशामध्ये हे डास येऊन त्यांची वाढ व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे हा आजार खूप वाढलाय असं मला वाटतं. याच्यावरचे उपाय तर आम्हाला जाणून घ्यायचे, पण आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे आणि साताऱ्याहून अविराज डोईफोडे यांचा फोन आहे. अविराज, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. प्रथमतः IVN लोकमतचे खास अभिनंदन. हा विषय जो आहे तो आजकाल एकदम त्रास देणारा विषय आहे. हा, अविराज, प्रश्न विचारा. हो, तर मी मॅडम सातारा जिल्हा खंडाळा तालुक्यातून मास्टर फुटीवर शिरोळमध्ये बोलतोय. तर शिरोळमध्ये माझं मास्टर फुटीवर स्टँडच्या शेजारीच दुकान आहे. तर तिथं दुकानासमोर भाजी मंडई एवढी जबरदस्त भरते की
2-3 हजार भाजी मंडईवाली माणसं येतात, पण ती जी भाजी विकतात ना, तर ती भाजी उरलेली जी सडकी घाण भाजी असती, ती नेमकं ते दुकानाच्या समोर कचरकुंडी नाही काय नाही, तर ती प्रश्न काय आहे तुमचा अविराज, तो त्यांना थेट असं विचारा. वाटतं की त्या भाजीमुळे काही डेंग्यू पसरतोय का, असं कचऱ्यामुळे मला वाटतं किंवा त्यांना याच्यामुळे काही विचारायचं पसरतोय का? असावं. तर आता मी म्हटल्याप्रमाणे हा का कचऱ्यामुळे पसरणारा हा डास नाहीये बरोबर. नशिबाने. तसं असतं तर मला वाटतं त्याचं प्रमाण अजूनही खूप जास्त जास्त, झालं असतं, अगदी. कारण आपल्याकडे कचऱ्याला काही कमतरता नाही. बरोबर. तर तो कचरा स्वच्छ करणं तर आवश्यकच आहे, पण आता जसं सांगितलं, जिथे जिथे साठलेलं स्वच्छ पाणी आहे आणि जे पाणी साफ होत नाहीये, जे पाणी एकाच ठिकाणी, त्या पाण्यावर जेव्हा डासांची उत्पत्ती होते त्याच्यातून हा पसरणारा आजार आहे. आपण पुढचा फोन घेऊया. जळगावहून सुनील पाटील आहेत. सुनील, प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. तर सर्वप्रथम IBN लोकमतचे आभार, कारण IBN लोकमतने टॉक टाइम हा कार्यक्रम सुरू करून एक आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक मार्गदर्शन खुलं केलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद सुनील. तुमचा प्रश्न विचारा. हा सर, मी चोपड्याला शिक्षक आहे आणि येत्या 7 तारखेला राज्यभरात माध्यमिक शाळा उघडत असून आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची मदत आम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी होणार आहे. माझा प्रश्न असा आहे सर, डेंग्यूच्या अळ्या नष्ट कराव्यात म्हणजे नेमकं काय करावं आणि हा डास कोणत्या पाण्यात याची उत्पत्ती होते? प्रश्न खूप चांगला आहे. सगळ्यात प्रथम मला सांगायचं की ह्या डेंग्यूच्या नाहीयेत. बरं. डेंग्यू हा त्यातला व्हायरस आहे, जो जंतू आहे, जो या एडिस इजिप्टी नावाच्या ह्या डासावर असतो. हा डास कसा ओळखायचा, तर हा खूप त्यातल्या त्यात मोठ्या आकाराचा डास आहे, दिवसा चावणारा डास आहे आणि त्याच्यावर असे पट्टे पट्टे असलेला डास आहे. त्याला टायगर मस्किटो असं ते स्ट्राइप्ड मस्किटो आहे हा. तर ह्याच्या त्या आळ्या असतात आणि त्या आळ्यांचा त्या नष्ट करण्यासाठी हे जिथे जिथे साठलेलं पाणी आहे ते आपण काढून टाकलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी पाणी साठवून ठेवलंय घरामध्ये त्यांनी एक दिवस तरी आठवड्यामध्ये हा सुका दिवस किंवा ड्राय डे पाळला पाहिजे. त्या ज्या बादल्या आहेत किंवा जी त्यांची भांडी आहे ती मुद्दाम ती थोडी रिकामी केली पाहिजे, किंवा त्यातलं पाणी जरी नळाला पाणी येत असलं तरी मुद्दाम त्या पिंपातलं पाणी त्या दिवशी आपल्या घराच्या कामासाठी वापरायचं आणि मग दुसऱ्या दिवशी नळाचं पाणी वापरायचं. पाणी वायाही जाणार नाही, त्याचबरोबर ती भांडी रिकामी होतील. आणि अगदी मोठ्या मोठ्या घरांमध्ये आणि उंच बिल्डिंगमध्ये आणि अतिशय आलिशान घरांमध्ये सुद्धा डेंग्यू का दिसतोय, कारण हे अशा प्रकारे झाडांवरचं जे आपलं प्रेम आहे ते प्रेम खूप चांगलं आहे, पण त्याचबरोबर तिथे जमणारं जे पाणी आहे ते आपण साफ करणं किंवा ते वेळोवेळी ओतून टाकणं हे फार आवश्यक आहे. त्यासाठी खूप महत्त्वाचे आणि साधे अगदी उपाय आहेत. हे पुढचा फोन आपण घेऊयात. यवतमाळहून अभिनंदन बंड आहेत. अभिनंदन, प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा होता की माझ्या मिसेसला हा बोला. माझ्या मिसेसला 2 वर्ष अगोदर डेंग्यू झाला होता आणि आज जनरली तिला मागच्या महिन्यामध्ये सुद्धा डेंग्यूची लागण झालेली आहे. तिचं ब्लड 2 पॉइंट झालं होतं आणि 10,000 प्लेटलेट होती तिच्यावाले. तर तिला आम्ही 7 बॉटल ब्लड चढवलं आणि 2 बॉटल व्हाईट ब्लड चढवलं. तर आता असं परिस्थिती आहे की तिचे प्लेटलेट्स जे आहे, ती आता नागपूरला आहे सध्या, तर तिचे प्लेटलेट्स जे आहे ते कमी जास्त होत राहतात. जसं डॉक्टरला गुंजा म्हणून आहे, त्यांची ट्रीटमेंट तिला चालू आहे. तर माझं असं म्हणणं आहे की बा तिचे प्लेटलेट्स म्हणजे अजून असे कमी जर होत असेल तर काही म्हणजे कसं माणसाला म्हणजे कसं धास्ती राहते ना. या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण उपचारांबद्दल बोलूया, कारण हाच आता म्हणजे मी परवा एका हॉटेलमध्ये जेवत असताना बाजूच्या टेबलवर चर्चा काय चालली होती, प्लेटलेटची चर्चा. म्हणजे प्लेटलेट हा शब्द आता प्रत्येकाच्या तोंडोतोंडी झालाय. काही वर्षांपूर्वी आपल्याला माहिती नव्हतं प्लेटलेट काय आहे. प्लेटलेट हा आपल्या रक्तामधल्या पेशी आहेत, ज्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि ह्या तिसऱ्या प्रकारच्या, याला रक्तकणिका म्हणतात मराठीमध्ये, अशा पेशी. त्याचा उपयोग असा आहे की आपलं रक्त जेव्हा कधी आपल्याला जखम होते तेव्हा वाहणारं रक्त हे बंद करण्यासाठी, त्याची गुठळी करण्यासाठी, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्लेटलेट हे आवश्यक असतात. आता डेंग्यूचा व्हायरस काय करतो की जो आपल्या बोन मॅरो आहे, जिथे रक्ताची निर्मिती होते शरीरात, तिथे जाऊन तो प्लेटलेटच्या निर्मितीला कमी करतो किंवा त्याच्यावर तो अटॅक करतो. तसंच पांढऱ्या पेशींच्या निर्मितीवर पण तो अटॅक करतो. तसंच रक्तामध्ये फिरणाऱ्या ज्या प्लेटलेट आहेत त्यांना सुद्धा तो डॅमेज करतो. त्याच्यामुळे ह्या प्लेटलेट कमी होतात. बरं, प्लेटलेट कमी झाल्या तर त्याचा त्रास काय आपल्याला, तर त्याच्यामुळे रक्तस्राव होण्याची भीती असते. आणि तो रक्तस्राव कुठेही होऊ शकतो, म्हणजे आपल्या आतड्यात होऊ शकतो, आपल्या मेंदूत होऊ शकतो, फुफ्फुसात होऊ शकतो, त्वचेखाली होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे व्यक्ती
दगावण्याची पण शक्यता असते, म्हणून ह्या अच्छा. रक्त प्लेटलेट दिल्या जातात, ज्याला पांढरं रक्त ते आता बोलले लोकांना. पण साधारण किती प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर दिल्या जाव्यात, असा काही याबद्दलचा नियम आहे का? कारण बरोबर, हा खूप बहुतेक छान प्रश्न आहे, कारण त्याच्याबद्दल भरपूर गोंधळ आहे. 1.5 लाख ते 4.5 लाख ही प्लेटलेटची नॉर्मल लेव्हल आहे. हां. परंतु 1.5 लाखच्या थोडासा खाली गेला रिपोर्ट, म्हणजे 1,35,000 झाला किंवा 1,10,000 झाला म्हणजे लगेच धोका आहे का? तर तसं नाहीये. म्हणजे जे डॉक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी दाखवलंय त्याप्रमाणे 50,000च्या खाली गेला तर त्याच्यात धोक्याची शक्यता निर्माण होते. अच्छा. परंतु जर कुठूनही ब्लिडिंग होत नसेल, रक्तस्राव होत नसेल तर उगाचच प्लेटलेट देऊ नये. अच्छा. आमच्या शास्त्राप्रमाणे खरंच खूप महत्त्वाची 10,000च्या खाली जर प्लेटलेट गेल्या तरच त्या प्लेटलेटचं ट्रान्सफ्युजन दिलं जावं असं स्पष्टपणे नोंद आहे आमच्या मेडिकल सायन्सच्या पुस्तकांमध्ये आणि लेटेस्ट जे काही लिटरेचर आहे त्याप्रमाणे. तर त्याप्रमाणे उगाचच घाबरून 20,000ला 30,000ला, आणि आता होतंय काय की काही प्रमाणामध्ये लोकांकडून डॉक्टरांवर दबाव आहे. डॉक्टर, एवढं प्लेटलेट कमी झालं आणि तुम्ही अजून दिल्या नाहीत, आमच्या त्या बाजूच्या पेशंटला तर 35,000ला आम्ही प्लेटलेट दिल्या होत्या. अशा प्रकारची चर्चा ऐकायला मिळते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. आणि मग डॉक्टरही काय विचार करतात की कोण धोका घेणार, म्हणतायत ना चला 2 प्लेटलेट चढवा, 4 प्लेटलेट चढवा, असा काहीसा प्रकार हॉस्पिटल्समध्ये होतोय. तर त्यामुळे पेशंट्सनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी खूप त्याचा बाऊ करू नये. प्रत्येक डेंग्यूचा पेशंट हा काही मरणार आहे असं नाही. 99.99% किंवा त्याहूनही जास्त सगळ्या व्यक्ती बऱ्या होत आहेत. कोणाच्याही प्लेटलेट कायमस्वरूपी कमी राहिल्यात असं नाहीये. सगळ्यांच्या प्लेटलेट एक दिवस वर येत आहेत. सगळ्यात गंमत म्हणजे ताप गेल्यानंतर प्लेटलेट खाली उतरताना दिसत आहेत. त्यामुळे कधीतरी ताप गेलेला असतो आणि पेशंटच्या प्लेटलेट उतरत असतात आणि रोजचे रिपोर्ट आमचे आज की ताजा खबर सारखे आजचा रिपोर्ट काय, आजचा रिपोर्ट काय, असं ते सगळं चालू आहे. पण त्याच्यामध्ये थोडं संयमाने आपण जर घेतलं तर कमीत कमी प्लेटलेट देऊन किंवा अजिबात न देताही उगाचच अनावश्यक अँटीबायोटिक न वापरता फक्त सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे भरपूर फ्लुइड्स देऊन, म्हणजे सलाईन किंवा ज्यूस किंवा तोंडाने पाणी हे देऊन आणि विटॅमिन्स सारखे सपोर्ट देऊन, तापासाठी पॅरासिटामॉल सारखे औषधं देऊन आणि भरपूर विश्रांती घेऊन डेंग्यूचे पेशंट बरे होत आहेत. त्यामुळे ती भीती ही अजिबात होऊ देता कामा नये. अगदी खरंच खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगताय. आम्हाला उपचार आणि काळजी या विषयावर आणखी सुद्धा तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, पण इथे टॉक टाइम मध्ये आपण एक ब्रेक घेतोय. तुम्हाला देखील अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 022668999263.
टॉक टाईममध्ये आज आपण डेंग्यूची लक्षणं, उपाय आणि काय काळजी घेता येईल याविषयी बोलतोय आणि डॉक्टर पुष्कर शिकारखाने आपल्यासोबत आहेत. सर, आपल्याला फोन येत आहेत कारण खूप लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. मुंबईहून सुरेश ऐरणकर यांचा फोन आहे. सुरेश, प्रश्न विचारा. सर, मी सुरेश ऐरणकर बोलतोय आणि मी मलेरिया विभागात काम करतो. सुरेश, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. सर, मी सुरेश ऐरणकर बोलतो आणि मी स्वतः मलेरिया विभागात काम करतो आपल्या मुंबई महानगरपालिकेत. अरे वा. तर मला असं म्हणायचं की मी असं ऐकलं की डेंग्यूचं जे आहे डेंग्यूचा जो मच्छर आहे ती मादी चावते, बरोबर आहे? मग नर का चावत नाही? नर आणि मादीमध्ये असं काय फरक आहे? आता सगळीकडे माद्याच जास्त चावतात असं दिसतंय. हा थोडासा आपल्या कदाचित विषयाच्या बाहेरचा प्रश्न, पण पुढचा प्रश्न घेऊयात. कोल्हापूरहून बाळू काळे आहेत. बाळू, प्रश्न विचारा. काही तांत्रिक कारणामुळे हा फोन आपल्याशी जोडला जाऊ शकत नाही. एक महत्त्वाचं विचारायचं आहे सर, की उपचार तर तुम्ही सांगितलेत, पण काळजी काय घेतली पाहिजे? कारण आता जसं तुम्ही सांगितलं की जर स्वच्छ पाण्यात होत असेल, फक्त साठवलेलं नाही, अनेक ठिकाणी आता AC अत्यावश्यक आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये. तर एसीचा सुद्धा तो एक पाईप जो सोडलेला असतो बऱ्याच वेळा, जो बाहेर पडणाऱ्या पाण्याचा, त्याच्या खाली एखादी बादली वगैरे ठेवलेली असते, ते तिथेही पाणी साठलेलं असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी जागरूकता ठेवली पाहिजे की नुसतंच महानगरपालिकेकडून सगळ्या अपेक्षा करण्यापेक्षा आपला पण त्याच्यामध्ये तितकेच आपण जबाबदार आहोत. जेव्हा आपण एक बोट समोर दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात. त्यामुळे आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होऊन डेंग्यूच्या निर्मूलनासाठी कार्य केलं पाहिजे. आणि आज मला खूप दुःख होतं की जेव्हा भारताचं यान हे मंगळावर पोचतंय आणि ते आपण मोठ्या प्रमाणात सगळीकडे दाखवतोय, तेव्हा असा एखादा जो आजार जो पूर्णतः त्याचं निर्मूलन होऊ शकतं, अशा आजाराचं इतकं थैमान चाललंय आणि आपण काही करू शकत नाही, डॉक्टर्स मरतायत, हे खूप दुःखद घटना आहे. तर यासाठी आपण जागरूक व्हायला पाहिजे. त्यात शासनाची जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे. त्यांनी सुद्धा त्याप्रमाणे त्याच्याबद्दल ठोस उपाय उचलले पाहिजेत. लोकांमध्ये जागरूकता करण्यासाठी जास्त प्रयत्न केले पाहिजेत. नक्कीच. आणि नागरिकांचं सुद्धा तुमचा चॅनल खूप चांगलं काम करतोय. मला असं वाटतं अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही वारंवार दाखवले पाहिजेत लोकांना, ज्याप्रमाणे एज्युकेशन होईल. आपल्या कार्यक्रमात म्हणूनच लोक सुद्धा सहभागी होत आहेत. आणि पुण्याहून सारंग कुलकर्णी आहेत. सारंग, प्रश्न विचारा. हॅलो, मी पुण्याहून सारंगा कुलकर्णी बोलते. माझा प्रश्न असा आहे की डेंग्यू बरा झाल्यावर वर्षभर जॉईंट दुखत असतात, तर त्याबद्दल काही उपाय आहे का? हा छान प्रश्न आहे. बऱ्याच वेळा हे व्हायरसचे जे ताप आहेत ना, म्हणजे तो डेंग्यू असो, चिकनगुनिया असो, किंवा त्याच्यानंतर तो निघून गेल्यानंतर एक वादळानंतर जो सगळीकडे झालेलं अस्ताव्यस्त उद्ध्वस्त अशी जी स्थिती असते, त्याच्याप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा तो लक्षणं सोडून जातो. तर सांधे दुखण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा दिसतं. तर डाएटनीच सगळे प्रश्न सुटतात असं नाही, पण मला असं वाटतं की चौरस आहार तर महत्वाचा आहे, व्हिटॅमिनची आवश्यकता आहे. आजच मी एक आमची पेशंट बघितली, तिला असंच तापानंतर सांधेदुखी चालू होती. तर टेस्ट केल्यानंतर प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन D ची कमतरता, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, अशा गोष्टी दिसल्या. तर अशा प्रकारे जर आपल्या शरीरामध्ये काही महत्वाच्या पोषक द्रव्यांची कमतरता असेल, तर जी होणारी रिकव्हरी आहे, जे ताप येऊन गेल्यानंतर जी झीज भरून काढण्याचं जे काम आहे, ते तेवढं चांगलं होत नाही. मग हे सांधेदुखी वगैरे प्रकार चालू राहतात. विशेष करून चिकनगुन्यामध्ये कधी कधी वर्षापर्यंत सुद्धा सांधे दुखतात. औषधं साधारणतः पेन किलर गटातलीच घ्यावी लागतात, पण ती डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे. प्रश्न नसेल तर मला एक सांगायचं की डेंग्यू तापाचा जास्त धोका कोणाला आहे किंवा कधी पेशंटना ऍडमिट करावं, याच्याबद्दल आपण थोडंसं बोललं पाहिजे. नक्की सर, आपण बोलूयात, पण एक छोटासा ब्रेक घेऊन परत येऊयात आणि त्यानंतर आपण पुन्हा या महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.
डेंग्यूची लक्षणं काय आहेत ते आपण पाहिलं, उपाय काय करता येऊ शकतात याच्यावर सुद्धा आपण बोललो. कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर पुष्कर शिकारखाने आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत, पण डेंग्यूसाठी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे हे अगदी खरं आहे. तरीही सगळ्यात जास्त धोका हा कोणासाठी आहे? बरोबर. डेंग्यू तापामध्ये ना जो एक डेंग्यू हिमोरेजिक फीवर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम त्याला म्हणतात, ती जी स्थिती आहे ती सर्वात धोकादायक आहे. तर ती कशी ओळखायची, तर त्यासाठी आपण समजून घेतलं की याच्यात साधारणतः आपल्याला अचानक ताप वाढणं किंवा तो अचानक कमी होऊन अंग थंड पडणं, पोटात खूप दुखणं, भरपूर वांत्या होणं, प्रचंड थकवा येणं किंवा अगदी चालताही न येण्याची अवस्था येणं, लिव्हरला सूज येणं, प्लेटलेट 1 लाखापेक्षा कमी होणं किंवा हिमोग्लोबिन वाढणं, म्हणजे रक्तातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन जे पाणी सगळं पोटात आणि इतर भागात पसरल्यामुळे हिमोग्लोबिन वाढणं, हे सगळे प्रकार जर दिसत असतील तर अशा पेशंटसाठी जास्त काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर गरोदर स्त्रिया, वृद्ध व्यक्ती, मधुमेह असलेल्या व्यक्ती, ज्यांना किडनीचे आजार आहेत किंवा आधीपासून रक्ताचे काही आजार आहेत, अशा प्रकारच्या व्यक्तींना ताबडतोब त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. पण प्रत्येकाने अगदी हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट व्हायची गरज नाही. त्याचबरोबर मला असं वाटतं की लोकांनी रक्तदान सुद्धा आता ऐच्छिक पद्धतीने केलं पाहिजे, कारण आता जास्त प्रमाणात रक्ताची आणि अशा पांढऱ्या रक्ताची म्हणजे प्लेटलेट्सची गरज आहे आणि ते आपल्या रक्तापासूनच त्या प्लेटलेट बनत असतात. तर ऐच्छिक असं रक्तदानाच्या मोहिमा पण आता काढण्याची शहरासाठी गरज आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या राजकीय नेत्यांनी सुद्धा ह्याबद्दल स्ट्रॉंग विधानं केली पाहिजेत की आम्ही डेंग्यू इथून हटवू किंवा अशा प्रकारचा आजार आम्ही परत होऊ देणार नाही, अशा प्रकारची एक प्रकारचं वचन आपल्याला नवीन सरकारांकडून किंवा आपल्या महानगरपालिकेकडून मिळालं. या गोष्टी तर आवश्यकच आहेत, पण मला असं विचारायचं की घरामध्ये आपल्याला काय साधे उपाय करता येतील की ताप जर सुरू झालेला आहे तर अगदी बेसिक उपाय आपण कोणते करू शकतो जेव्हा आपल्याला लक्षणं जाणवायला लागतात? ताप असेल तर मला असं वाटतं प्रथमतः डॉक्टरांचा मदत घेतली पाहिजे. तपासण्या जरूर करून घ्या. डेंग्यू NS1 अँटीजेन नावाची टेस्ट त्याची करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर मलेरिया, टायफॉइड ही आजार नाही ते बघितले पाहिजेत. कंप्लीट ब्लड काउंट CBC ही जी टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पांढऱ्या पेशी प्लेटलेटचं प्रमाण समजतं, ती पण टेस्ट करून घेतली पाहिजे. पॅरासिटामॉल ही जी गोळी असते ती आपण देऊन ताप उतरवू शकतो. दुसऱ्या स्ट्रॉंग गोळ्या ज्याच्यामध्ये आयब्युप्रोफेन वगैरे अशी औषधं असतात त्या देऊ नयेत, त्यांनी त्रास होऊ शकतो. तर केवळ पॅरासिटामॉल द्यावं. 500 मिलीग्रॅमच्या 2 गोळ्या दिवसातून आपण 4 वेळा, म्हणजे दिवसात 4 ग्रॅम पॅरासिटामॉल आपण 60 किलो वजनाच्या माणसांना किंवा त्याहून जास्त वजनाच्या माणसांना देऊ शकतो. लहान मुलांचा डोस थोडा वेगळा असतो, पण हा डोस दिल्याने ताप उतरतो. बऱ्याच वेळा आपण एखादी किंवा अर्धी गोळी देतो 500 मिली आणि त्याने ताप उतरत नाही. पाणी भरपूर प्यायला द्या, पातळ पदार्थ प्यायला द्या. पण मग उलट्या होत असतील आणि प्रचंड थकवा असेल तर मात्र डॉक्टरांची मदत घेऊन सलाईन देण्याची आवश्यकता आहे. विटॅमिनचं प्रमाण वाढवण्यासाठी उन्हात जाणं आणि विटॅमिन डीचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आणि एकूणच व्यवस्थित झोपणं, मनशांती वाढवण्यासाठी आपल्या मनाची स्थिरता चांगली असणं पण आपल्या प्रतिकार शक्तीसाठी आवश्यक आहे. तर हे सगळंच जर आपण केलं तर अशा आजारांपासून आपल्याला स्वतःला किंवा जगाला, देशाला वाचवता येईल. नक्कीच. खूप महत्त्वाचे मुद्दे आज तुम्ही सांगितलेत. उपाय काय करायचे आणि लक्षणं कशी ओळखायची हे आज तुम्ही आम्हाला सांगितलं. खूप खूप धन्यवाद सर, आज IBN लोकमतमध्ये आणि या टॉक टाइममध्ये आल्याबद्दल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आभारी. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि अगदी साधे सोपे उपाय आहेत. डेंग्यूची लक्षणं तुम्हाला समजलेली आहेत. पॅनिक होऊ नका, अस्वस्थ होऊ नका, तर उपाय करा, काळजी घ्या आणि डेंग्यूपासून दूर राहा. इतकंच सांगून आजचा टॉक टाइममध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार नवीन विषयासह. पहा फक्त IBN लोकमत.